सरपंच आणि 5, 6, 7 ग्रुप गणेश नाना पालकर देखील ही मॅच पाहण्यासाठी नाना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ग्राउंड वरती आहेत आणि लढत क्वालिफाय नंबर फर्स्ट ची मॅच जो जिंकणार तो ट्रॉफीचा मानकरी होईल आणि सुपर 6 मध्ये दाखल होईल. बॉलचं चेकिंग चालू आहे. रोशन मसने आणि त्याच्या साथीला मत किशोर मसने आणि पहिला बॉलर महालक्ष्मी वेनगाव कडून संघाचा संघनायक दीपक. अजून एक बॉल आम्ही स्टेज वरती बॉल आला तो कलेक्ट करा. तीन ओव्हरची मॅच आहे. 3:45 वाजलेत. बरोबर 3:45 ला आता हा सामना सुरू होतोय. महालक्ष्मी वेनगाव टीम कडून पहिला गोलंदाज संघनायक कॅप्टन ऑफ द टीम. 3 ओव्हरची मॅच असेल. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. दीपक बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल आकाशाला गवसणी घालणारा पहिला सिक्सर किशोर मसनेच्या बॅट मधून. दे धक्का. पहिल्याच बॉल वरती दणका दिलाय तो गोलंदाजाला. दीपकच्या विरोधात किशोर मसने. बजाव बजाव डीजे बजाव. दुसरा बॉल शरीरावरती आदळला आणि त्यानंतर फ्लाइंग स्लिप पर्यंत सिंगल. 3 बॉल मध्ये जर का 3 लगातार सिक्सर मारले तर राहुल शेठ मसने यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉल मध्ये 7 आलेले. रोशन मसनेला या मॅच मध्ये कंट्रोल करण्यासाठी पहिल्या ओव्हर मध्ये दीपक आलेत. रोशन मसने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्ट्रायकर इन लव बाय. तिसरा बॉल दीपकचा. रोशन मसनेला या चेंडूचा अंदाज आला नाही. अंदाजच लागू दिला नाही दीपकने रोशन मसनेला. असा हा चेंडू होता, समोर ठेवला होता. हाईट आहे तेवढी स्टंपच्या थोडी खाली राहिला बॉल. 3 बॉल 7. चांगली सुरुवात आहे. सिक्सर आल्यानंतर 2 बॉल मध्ये फक्त एकच दिली आहे दीपकने. वेनगावचे पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहेत या स्पर्धेचे. रोशनसाठी हा बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. पहिलीच एक्स्ट्रा रन खर्च केली पहिल्या 3 बॉल मध्ये. धाव आहेत त्या 8. दीपकलाही माहिती आहे की जर का रोशन मसनेच्या रडार मध्ये बॉल दिले तर ताकदीच्या जोरावरती सिक्सर मारणारा हा फलंदाज आहे. रोशनच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. खतरनाक ऍक्शन आमच्या पंचांची. माधव ठाकरे सर. पहाटेचे 4 वाजलेत. इतकी फुल ऑन एनर्जी. जशी एनर्जेटिक बॅटिंग रोशन मसने करतोय तशीच आमच्या पंचांची अदाकारी आहे. स्कोर पोहोचलाय तो मात्र 12. शरीरावरती लागला जोरदार अपील. हाऊस दॅट आणि पंचांनी बोट वर केलंय. LBW. फलंदाज आउट. नो रिव्ह्यू फॉर LBW. बॅटर आउट. करायचं होतं. विकेट टेकिंग ओव्हर
करायची होती ती विकेट त्याने काढली. रोशन मसनेला इथून आउट केलंय. प्रतीक मसने आलाय. लास्ट बॉल आहे पॉवर प्लेचा. शेवटचा बॉल होता. मिड ऑफ मध्ये चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप आहे. वेल ट्राय. ओव्हर समाप्त झाली. 13 धावा दिल्या दीपकने. टीम आंबोटचा स्कोर 1 गडी आउट झालाय. रोशन मसने आणि धावा आहेत 13. एक ओव्हर आणि 13 धावा. टीम महालक्ष्मी वेणगाव कडून आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये दीपकने बॉलिंग केली. आता सेकंड ओव्हर मध्ये परत एकदा मागच्या दोन्ही मॅच मध्ये ज्या बॉलरने चांगला बॉलिंग अटॅक दाखवला यश आलाय. प्रतीक मसने आणि अंकुश मसने ही जोडी आहे. 1 ओव्हर 13 धावांनी दुसऱ्या ओव्हरचा शुभारंभ इथून करतो यश. पहिलाच बॉल सूरज चव्हाणच्या हातातून बॉल निसटला. एस्टनच्या मागे मात्र एक धाव घेण्याची चान्स मिळाला आणि किशोर मसनेकडे स्ट्राईक आले. 22च्या स्वरूपातली टीमच्या खात्यात ही धाव जाईल. धाव आहेत 14. आदरणीय गणेश नाना पालकर आणि त्यांचे सहकारी या मॅच कडे आवर्जून पाहत आहेत. आणि महालक्ष्मी वेणगाव या टीमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत जे चेंडू टाकलेत 14 धावा त्यांनी दिल्या 7 बॉल मध्ये. 18 बॉलचा जा खेळ आहे पहिल्या 17चा. किशोर मसनेच्या बॅट मधून जागेवरून खडे खडे सिक्सर आलाय. कडक सिक्सर आलाय. हाच तो फलंदाज आहे जो आता या स्कोरला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण रोशन मसनेची विकेट कमावली. किशोर मसने 3 बॉल मध्ये 13 धावांवरती हा बॅटर नॉट आउट आहे. जर का महालक्ष्मी वेणगावच्या गोलंदाजांच्या विरोधात जर कोण डेंजरस वाटत असेल तर तो किशोर मसने. 2 बॉल धावा पोहोचल्या तर 20. हीच बॅटिंग आंबोट संघासाठी गरजेचे. मी म्हटलं की किशोर मसने हा आक्रमकपणे आणि संयमीपणे प्रत्येक बॉलच्या मेरिट नुसार बॉलवरती ऑब्झर्वेशन केल्यानंतरच स्ट्रोक सजवतोय. यश आपल्या धावगतीमध्ये थोडासा मिस्टेक करत असताना पुन्हा धावगती सुरू करेल. किशोर मसने शांततेने मात्र चेंडूचा अंदाज तो घेतोय. 2 बॉल दुसऱ्या ओव्हरचे इथून कंप्लीट केलेत यशने. धावा आहेत 20 ऑन बोर्ड. किशोरच्या बॅटमधून हा स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक बॅक टू बॅक सिक्सर. किशोर मसनेने यशच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करत असताना 2 बॉल मध्ये 2 खेचलेत षटकार. सिक्सर. किशोरच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. खेळाडू दूर वरती आहेत. रुपेश पोहोचलाय. फेक करतोय तोपर्यंत सिंगल वरती थांबलेत. एक सिंगल आली. टीमची टोटल आंबोट संघाची धावसंख्या 27. 1 ओव्हर 4 बॉल 27 धावा. प्रत्येक बॉल वरती रन्स आल्याच पाहिजेत या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे आणि त्यानुसार मात्र प्रत्येक बॉल वरती रन्स येत आहेत. या ओव्हरच्या 4ही बॉल वरती रन आलेले आहेत. 14 धावा आलेत आतापर्यंत यशच्या बॉलिंगवर.
27 आहेत. खोला टाकण्याचा प्रयत्न, समोर खेळाडू आहे, मिड ऑफ मधून बॉल काढलाय, लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावला, दुसऱ्या रनचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. 29 ही टोटल आहे टीम आंबोटची. यशच्या दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा टप्पा असेल. 29 धावा. अजूनही 7 बॉल टोटल या इनिंगचे बाकी आहेत. टीम आंबोट महालक्ष्मी वेणगाव संघ होम ग्राउंड वरती क्वालिफायची मॅच खेळतोय. लास्ट बॉल होता. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती केली आफ्टर 2 ओव्हर. टीम आंबोटचा स्कोर 29. 2 ओव्हर 29 धावा. या स्पर्धेचं नियोजन सर्वत्र, या क्रीडा स्पर्धेची प्रचंड चर्चा आहे. आमदार चषक 2026 मोठे वेणगावची स्पर्धा. पहिली रात्र आणि सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होईल, टीम आंबोट की टीम महालक्ष्मी वेणगाव. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या सत्रातील 2 ओव्हर संपल्यात. 29 धावा आतापर्यंत झालेले आहेत. अतिशय छान नियोजन या स्पर्धेचं. चला लास्ट ओव्हर आहे. हरी अप, थोडं घाई करा कारण पहाट आता झालेली आहे. कैलाजी कुडेकर यांना कदाचित 6ही रात्र झोप लागणार नाही. गणेश नाना पालकर, नानाही खरं तर 6ही रात्र या स्पर्धेला त्यांचाही पाठिंबा असेल. त्याचबरोबर अभिषेक जी गायकर, भाई जी गायकर साहेब उपजिल्हा प्रमुख, सगळ्यांचा पाठिंबा या स्पर्धेला आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल व्हाईट बॉल. 30 धावा झाल्या. 2 ओव्हर मध्ये 30 धावा. शेवटची ओव्हर आहे. किशोर मसने स्ट्राईक वरती आणि कदाचित 6च्या 6 चेंडू खेळण्याचा मानस असेल तो किशोर मसनेचा. जसं रोशन मसनेने 6 बॉल खेळले मागच्या मॅच मध्ये, 28 त्याने ठोकल्या होत्या. जिद्द होती, तर ती जिद्द किशोरची आहे का? वाह, चांगला बॉल टाकला रवीने. पहिला वाईड होता पण त्यानंतर कमबॅक. 1 बॉल 30. 3 ओव्हरची मॅच आहे. 1 बॉल 30 धावा. आता या मॅच मध्ये या धावा म्हणजे रफटफ मॅच होईल. दुसरा बॉल शरीरावरती आहे. रन घेण्यासाठी आला प्रतीक. रन मिळालेली आहे. डायरेक्ट हिट करण्यासाठी थांबला खरं तर रवी. वाह, आमचे अंपायर बघा. वाह, खतरनाक ऍक्शन आहे. 57 वय वर्ष वाटत नाही, किमान 37च्या आतमध्येच वाटतायत. 31 झाला. 2 बॉल रवी या बॉलरचे संपलेत. प्रतीकसाठी हा बॉल. विकेट किपर सूरजकडे. डायरेक्ट फेकी तर बरोबर झाली. विकेट आलेली. फलंदाज आउट. स्वीकारला तो आंबोट टीमने. प्रेशराइज मॅच मध्ये चेसिंग त्यांना करायचं नव्हतं. आणि किशोरच्या बॅटमधून हा स्ट्रोक. बाउंड्री लाईन पर्यंत हा चेंडू होता. हातात घेऊ की नको या दरम्यान 2 धावा इथून कंप्लीट झालेत. 2 धावा. अजून 2 बॉल बाकी आहेत. 34 धावा आहेत टीम आंबोटच्या. एका स्ट्रोक साठी, एका हिट साठी प्रयत्न चालू आहेत किशोर मसनेचे. नॉन स्ट्रायकर यांचा नितेश, ज्याने आतापर्यंत एकही बॉल खेळला नाही. 0 बॉलवरती त्याच्या 0 धावा आहेत. तरी देखील किशोर सोबत तो चर्चा करतोय. आता ही चर्चा तरी तो नक्की काय करत असेल हा प्रश्न आमच्या प्रेक्षकांना पडलाय. किशोरच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर. डिस्पॅच. हिट मारलाय किशोर मसनेने. 40 धावा ऑन बोर्ड लावल्यात. एकटा उभा राहिला. 9 बॉल मध्ये 28 वरती तो नॉट आउट राहिलाय. अजून 1 बॉल बाकी आहे. प्रत्येक टीमचा एक जरी ओपनर बॅटर जर का शेवटपर्यंत राहिला तर टीमची टोटल चांगली होऊ शकते. ही आधी सूरज चव्हाणने दाखवलं, आता किशोर मसने दाखवतोय. लास्ट बॉल एज अँड टेकन. इनिंग समाप्त झाली. 3 ओव्हर मध्ये आंबोट टीमने धावा उभारल्या 40. 41 चं टार्गेट आहे. तेव्हा आता महालक्ष्मी क्रिकेट संघ वेणगावला 3 ओव्हर 41 चं टार्गेट.
3 ओव्हर आणि 41चं टार्गेट. महालक्ष्मी वेणगाव सलामीची जोडी आपण रवाना करा. जो जिंकणार तो सुपर 6 मध्ये दाखल होणार. म्हणजे 6 ज्या सुंदर ट्रॉफीज आहेत आमदार चषक 2026 मोठे वेणगाव या स्पर्धेच्या, त्यातील एक ट्रॉफी आपल्या नावावरती नक्की कोरली जाईल. ती टीम आता कोणती असेल? सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीला मात्र विजय. आणि त्यांची मॅच तिसऱ्या रात्री रविवारी 6:30 वाजता त्या टीमला मात्र रिपोर्टिंग करावं लागेल सुपर 6चा सामना खेळण्यासाठी. आता रविवार पहिल्या मॅचचा खरं तर तो कोणता संघ असेल जो सुपर 6 मध्ये लढणार? येणारे 18 बॉल 41 सूरज चव्हाण इन फॉर्म. सूरज चव्हाण अर्धशतकवीर आमदार ट्रॉफीचा सूरज चव्हाण आणि हाफ सेंचुरियन आता या क्वालिफाय मॅच मध्ये कसा खेळ करेल त्याच्या साथीला विजय. आणि हा विजय खेचून आणण्यासाठी 18 बॉल मध्ये 41 कंपल्सरी करायचे. महाराणा प्रताप क्रिकेट संघ वेणगाव यांच्या वतीने आयोजित ही सुंदर ट्रॉफी आणि पहिली ट्रॉफीवरती नाव करणारी टीम. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, बी फास्ट, टाइम मॅनेज करा. 18 बॉल 41 आहेत. बॉलर तयार आहे नितेश. टीम ऑनबोर्ड. भरपूर प्रयत्न याही टीमने केलेले आहेत. आणि सूरज चव्हाण हाफ सेंचुरियन सूरज चव्हाण या सेकंड इनिंगला ओपन करेल. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल सूरजचा फटका कव्हर मध्ये खेळाडू होता. दुसऱ्या रन साठी ट्राय करतात. गुड फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या रन साठी निघालेत फलंदाज. टाळ्या होऊन जाऊ दे या रनिंग साठी. 1-2 नव्हे तर 3. जिथे एकही सिंगल कदाचित डेंजर ठरली असती तिथे पहिल्या बॉलवरती 3 धावा सहजपणे त्या 3 धावा घेतल्यात. कुठलीही घाई नव्हती, दमछाक नव्हती आणि महालक्ष्मी वेणगाव संघाचा अकाउंट ओपन 3 धावांनी. 17 बॉल 38 ची गरज आहे. 17 बॉल 38. नितेश लेफ्टी बॉलर आहे. राऊंड द विकेटने राईटी आहे. हवेत खेळलेत. डाऊन दी बॉल रोशन मसने आणि पहिली विकेट खात्यात. पहिला फलंदाज शून्यावरती परतला विजय. बाद. विजयची विकेट काढली. नवीन फलंदाज आला रुपेश. आंबोट संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये बॉलरचं टार्गेट असेल. एक तर डॉट बॉल नाहीतर विकेट. दुसरीकडे सूरज चव्हाणला साथ द्यावी लागेल या इम्पॉर्टंट मॅच मध्ये. महालक्ष्मी वेणगावच्या इतर फलंदाजांना. नितेशचा बॉल परत एकदा उंच गेला. बॉल टप्पा चाललाय बाउंड्री पार. चौकार. आल्या आल्या नितेशला मात्र ऑन साइडला स्ट्रोक मारला. बरोबर गॅप मध्ये नो लुक शॉट होता. बॉलवरती नजर नव्हती पण ऑन साइडला बॅटची डिरेक्शन होती आणि चौकार. 3 बॉल मध्ये धावा आले तर 7. अशा फलंदाजीची गरज आहे. सूरजला जर चांगली साथ दिली, पार्टनरशिप बिल्डअप केली तर 41 धावा. 41 धावा टार्गेट माफक आव्हान आहे. 3 बॉल 7 धावा आहेत. नितेशच्या विरोधात धावा येत आहेत. बॉल बॅट वरती येतोय. फार महत्वाचं टीम महालक्ष्मी वेणगाव साठी. चौथा बॉल आणि विकेट. एज अँड टेकिंग. विकेट कीपरने केली कमाल. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 रुपेश देखील आउट.
एका बाजूने विकेट आउट होत आहेत. रन्सही चांगले आहेत. 4 बॉलमध्ये 7 आहेत. 2 विकेट आउट होऊ नये त्यामुळे दीपक आलेत आता. डीजे मास्टर अनिल जयस्वाल आहेत म्हणजे यशस्वी जयस्वालच्या गावचे आहेत. दुसरे ऑपरेटर आहेत मोगरजचे. आणि आमचे स्कोरर बघा खूप छान काम त्याने केलं. शुभम कोतेकर खूप छान काम त्याने केलं. स्टार्ट टू एंड मात्र त्याने स्कोरिंगची धावा नोंदकाची कामगिरी केली शुभम कोतेकर. वेणगाव मध्ये जर का स्पर्धा यानंतर झाल्या ना तर शुभम कोतेकरच स्कोरर हवा. बॅट ब्रश पिच वरतीच होता बॉल. रन मिळणार नाही. 5 चेंडू संपल्या. धावा आहेत त्या 7. सूरज चव्हाणने पहिल्या बॉलवरती 3 घेतल्या. तो नॉन स्ट्रायकर एंडलाच राहिलाय. 2 घ्यायला हव्या होत्या का म्हणजे सूरजला जास्त बॉल खेळता आले असते. 7 धावा 5 चेंडू संपलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती या बॉलने होईल. 7 धावा आहेत. लास्ट बॉल ओव्हर नंबर 1 कंप्लीट करतोय नितेश. गुड बॉलिंग स्पेल. पहिल्या 3 बॉल मध्ये 7 आल्या होत्या. नंतरचे 3ही बॉल डॉट आले. आता 12 बॉल 34 पाहिजेत. 17चं रिक्वायर्ड 100 येऊन पोहोचलाय महालक्ष्मी वेणगावसाठी. कैलासजी कुडेकर यांच्या मनामध्ये विचारचक्र चालू आहे. गणेश पालकर अर्थात नानांच्याही मनामध्ये ते विचारचक्र चालू आहे. राणा प्रताप क्रिकेट संघ वेणगाव, शुभम दादा, त्याचबरोबर विनय, सुयोग पालकर, सगळ्यांच्या मनामध्ये आता विचारचक्र चालू आहे की 17चा ॲव्हरेज आणि 12 बॉलमध्ये 34. केतनजी लाड हे देखील या मॅचकडे कटाक्षाने पाहत आहेत आणि लक्ष 12 बॉल 34 आहे. जर का सूरज चव्हाण शेवटपर्यंत राहिला तर हा सामना आंबोट संघासाठी कठीण आहे. इट्स नॉट इझी टू विन दिस मॅच बिकॉज ऑफ सूरज चव्हाण. आंबोट टीमलाही ठाऊक आहे की जर का सूरज चव्हाण जो या मैदानावरती कन्सिस्टंट बॅटिंग करतोय, पहिल्या मॅच मध्ये 51 त्यानंतर 46, तसा वर्ल्ड कप मध्ये संजू सॅमसन आला. 3ही मॅच मध्ये त्याने भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इनिंग खेळल्या. तसा सूरज चव्हाण या स्पर्धेमध्ये आता 12 बॉल 34 ही ओव्हर रोशन मसनेची आणि या दोनही संघांचे स्टार प्लेयर एकमेकांच्या विरोधात. 12-34चा टार्गेट. पहिला बॉल सूरजचा फटका उंच हवेत गेला. या कॅचसाठी भरपूर कॉल केला होता किशोरने. निरंकार पोहोचू शकला नाही. 2 धावा आल्या. 11 बॉल 32. सूरज चव्हाण आजच्या रात्रीमधील सर्वोत्तम फलंदाज, ज्याला थांबवणं आज दोन्ही मॅच मध्ये गोलंदाजांना जमलं नाही. आता 11 बॉल 32. रोशन मसने बॉलिंग ट्रॅकवर आलाय. शक्यता आहे. रिव्हर्स शॉट सूरज चव्हाणच्या बॅटमधून. रिव्हर्स शॉट सिक्सर. ही कलात्मकता आहे. रिव्हर्स देखील सिक्सर मारला सूरज चव्हाणने. सगळं काही सूरज चव्हाणच्या बाजूने घडतंय. धावा 6. वेणगावचा सुपरस्टार आज ज्या फलंदाजाचा नाद कोणताही गोलंदाज करू शकणार नाही असा सूरज चव्हाण. 9 बॉल आता 22 ची गरज आहे. शरीरावरती लागला. जोरदार अपील. जोरदार अपील होती. या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात देखील एक धाव. नो रिव्ह्यू फॉर LBW. व्हाईट बॉल, रनआउट आणि बीमर या तीनही गोष्टींसाठी रिव्ह्यू
प्रोजेक्ट मानाची ट्रॉफी, मानाचा आमदार चषक मोठे वेनगावची स्पर्धा जिंकायची. 8 बॉल 21 ची गरज आहे. बॉलर रोशन मसने आणि त्याच्या विरोधात बॅटर येतो दीपक. 8-21 चं इक्वेशन. विकेट किपरच्या हातात बॉल. जोरदार अपील होती. अपील आपण नक्कीच करा, फक्त दबाव तंत्राचा वापर नको. 7 बॉल 21 ची गरज आहे. 7 बॉल 21. तो दबाव बनवला रोशन मसनेच्या बॉलिंगने. सूरज चव्हाण 5 बॉल 15 वरती नॉट आउट आहे. टीमची टोटल 20 आहे. 75% धावा या एकट्या सूरजने केलेले आहेत. 7 बॉल 21. रोशन मसनेचा शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. समोर मारलाय, खेळाडू तयार आहे. मिड ऑन मध्ये बॉल अडवलाय. डॉट बॉल. मॅच आली आहे 6 बॉल. विजयासाठी कंपल्सरी धावा पाहिजे ते 21. मॅच डिसाइडर ओव्हर कोणत्या बॉलर कडे असेल. टीम आंबोट कडून आता तो बॉलर कोण येईल. विदिन 2 मिनिट्स आपण फील्ड सेट करा. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. आमदार चषक 2026 मोठे वेनगावची स्पर्धा आणि फक्त 6 बॉल मध्ये 21 पाहिजेत. सूरज चव्हाण स्ट्राईक वरती असेल. आता स्टार्ट टू एंड फिनिश करण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जर का महालक्ष्मी वेनगाव संघाला या ट्रॉफी वरती नाव कोरायचं आहे तर आता सूरज चव्हाणला ही मॅच फिनिश करावी लागेल. 6 बॉल 21. निरंकार कडे हे षटक देण्यात आलं, ज्याने निरंतर बॉलिंग केली. दोनही मॅच आपल्या बॉलिंगने खरं तर या गोलंदाजाने आपली छाप सोडली. पहिली मॅच 6 बॉल 8, तिथे या बॉलरने मॅच जिंकून दिली. दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट घेऊन मॅच मध्ये टर्न मिळवला तो निरंकार. आणि त्याच्या विरोधात आजच्या दिवसाचा सुपर स्ट्रायकर बॅटर सूरज चव्हाण. 6 बॉल 21. पहिला बॉल मागे चाललाय. विकेट किपर स्लीपर दोघांना फसवून बॉल लॉंग स्टॉपला आलाय. 22च्या स्वरूपातला चौकार. लक फॅक्टर ऑन. नशिबाचा चौकार. सगळं काही कदाचित सूरज चव्हाणच्या बाजूने घडते आणि मॅच 5 बॉल 17 आली. आता एक हिट, एक बॉल जर का कनेक्ट झाला निरंकारच्या विरोधात, विकेट किपर स्लीपर मोठी मिस्टेक घडली आहे. कारण ही चुकी कदाचित थोडी त्रासदायक ठरू शकते, कारण धावा 4 आल्यात. 5 बॉल 17. शेवटची लढत पहिल्या रात्रीची. सूरज चव्हाणच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. रोशन मसने बॉल पर्यंत फेक करतोय. स्ट्रायकर एंडला स्ट्राईक घ्यायची आहे आणि या दरम्यान फलंदाज आउट. बॅटर आउट. 1 रन मिळेल. 4 बॉल. धावा हव्यात मात्र 16. तर थरारक सामन्याचा अनुभव आपल्याला मिळू शकतो. 4 बॉल आहेत. 15 धावांची गरज आहे. सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार. अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. सूरज चव्हाणचा हा चौकार. मॅच आली आता 3 बॉल 11. अजूनही हे अनप्रेडिक्टेबल क्रिकेट. सूरज चव्हाण जोपर्यंत तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. 8 बॉल मध्ये नॉट आउट 20 धावांची इनिंग खेळतो सूरज चव्हाण. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. निरंकारचा हा वाईट बॉल. 3 बॉल 10. टीम आंबोटचे सपोर्टर कॅप्टन एक डॉट बॉलची अपेक्षा करत असेल निरंकारच्या गोलंदाजीवर. सूरज चव्हाण उभा आहे. 3 बॉल
10ची अजून गरज आहे. फुल टॉस टाकलाय सूरज चव्हाणच्या बॅट मधून. बॉल चालला सीमा पार. षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आता चेक केलं जाईल की एक्झॅक्ट घडलंय काय. तिसऱ्या अंपायर आपण टेक्निकल रूम मध्ये लगेच जॉईन व्हा. इम्पॉर्टंट निर्णय. 4 बॉल 16 पाहिजे होत्या आणि 3-10 आले आणि हा डिसिजन इथे पेंडिंग आहे. अबोव दी बेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग आम्ही करतो. तिसरे पंच दाखल झालेले आहेत टेक्निकल ऑपरेटरच्या समवेत. सूरज चव्हाण त्याची मूवमेंट, त्याची बॅट, त्याची पोझिशन, सगळ्या गोष्टींची पाहणी करून तिसरे अंपायर या ठिकाणी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत देतील. बघायचं आता तिसऱ्या पंचाचा निर्णय, अंपायर डिसिजन काय असेल. अतिशय प्रत्येक अँगलने आम्ही बॉलचं चेकिंग करतोय. प्रत्येक अँगलने पाहतोय. सूरज चव्हाण सिक्सर तर नक्कीच आलाय. आता नो बॉल साठी ते रेफर करण्यात आलंय. तिसरे पंच पाहतात. सूरजची हाईट, बॉलची हाईट, सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो बॉल. टाळ्या वाजतात. फ्री हिट असेल आणि मॅच आली. आता येणारे बॉल बाकी आहेत 3 धावा हव्यात त्या 3 बॉल 3 ची गरज. काय मॅच होती. 4 बॉल मध्ये 16 पाहिजे होत्या. एका बॉल मध्ये 13 धावा दिल्यात बॉलरने. आता फ्री हिट. निरंकार वरती विश्वास टाकला आणि तो सूरजच्या विरोधात आहे. मॅच अजून बाकी आहे. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल विकेट किपरच्या हातात चाललाय. सामना अजून संपलेला नाहीये. अजूनही तेच टेन्शन आहे. 2 बॉल 3 ची गरज आहे. आंबोट की महालक्ष्मी वेनगाव, कोण जिंकणार आजच्या रात्रीचा विजेता कोण ठरेल. हु विल विन द मॅच. 2 बॉल 3 ची गरज आहे. परत एकदा विकेट किपरच्या हातात चेंडू. 2 डॉट बॉल. सामना आला शेवटच्या बॉल वरती. चित्तथरारक थ्रिलिंग मॅच. पहिल्या रात्रीचा शेवट. 1 बॉल 3 धावांची गरज आहे. सूरज चव्हाण ज्याने या स्पर्धेची सुरुवात केली होती आणि आता शेवटही आजच्या रात्रीचा त्याच्याच बॅट मधून त्याला करायचा. तर दुसरीकडे निरंकार 2 सामने आपल्या संघाला विजय पथावरती घेऊन जाणारा हा बॉलर. आमदार ट्रॉफी 2026. 1 बॉल 3. विकेट किपरच्या हातात गेला चेंडू. 3 बॉल 3 ची मॅच. 3ही चेंडू डॉट टाकलेत निरंकारने. विकेटच्या बाजूला पिच वरून थोडं बाजूला व्हा. पिच वरून थोडं बाजूला व्हा. अभिनंदन निरंकारला घेऊन या. आपण घेऊन या प्लीज. मॅन ऑफ द मॅच साठी घेऊन या निरंकारला.